नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात मोठी वाढ होणार, कधी होणार, कशामुळे होणार, काय होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. शेतकरी मित्रांनो, लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाचा मोठा आर्थिक खर्च करावा लागतो. कांदा काढणीच्या वेळेस नेहमीच दर घसरतात, उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आजच्या घडीला 500 ते 1000 रुपये दर मिळत आहे, त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. आसमानी सुलतानी संकटांना तोंड देऊन उत्पादन काढण्याच्या वेळेस दर घसरणीचे प्रसंग येतात. शासनाने प्रति क्विंटल 1500 पेक्षा कमी भावाने विकल्या जाणाऱ्या कांद्याला 500 रुपये अनुग्रह आणून देण्याची गरज आहे. यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा आधार मिळेल अशी अपेक्षा श्री नेरकर यांनी निवेदनात केली आहे. तात्काळ नाफेड व इतर प्रशासकीय संस्थांच्या APMC लिलाव प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सक्रिय सहभाग घेण्यास निर्देश दिल्यास बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी शक्य होईल. मनरेगात समावेश करावा. फळ पिकाप्रमाणे इतर पिकांचाही मनरेगात समावेश करावा. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. द्राक्ष, कापूस, ऊस, मका, कांदा, केळी, गहू, बाजरी, तूर आदी पिकांची पेरणी, कापणी, काढणी, बियाणे, मजुरीचे 100% खर्च हा मनरेगा योजनेतून करण्यात यावा. आसमानी सुलतानी संकटामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांना आधार मिळेल. शासन यंत्रणेने त्वरित योग्य तो निर्णय घेत दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. भेटूया. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. सबस्क्राईब करा.